ऑडिओ बुक श्यामची आई. पुस्तक वाचन. रात्र 10वी. पर्णकुटी. भाऊ, मला पण सोबत घेऊन चलणारी गोष्ट ऐकायला. रोज रोज तू जातोस, मलाही ने ना आज. आई, ए आई, सांग ना ग भाऊला मलाही घेऊन जायला. वच्छी भाऊच्या पाठीस लागली होती. तेथे पेंगायला लागशील तू, कशाला येतेस तेथे, भाऊ म्हणाला. ने रे तिला सुद्धा, ऐकेल तीही. चांगले असेल ते साऱ्यांनी ऐकावे. मी सुद्धा आले असते, पण हे घरातले आवरता आवरता रात्र होते बाहेर, भाऊची आई म्हणाली. शेजारची भीमी जाते, ती हंशी जाते, हरणीलाही तिचा भाऊ घेऊन जातो. तू नाहीस का रे माझा भाऊ, मलाही घेऊन चल ना. वच्ची केविलवाणी होऊन आपल्या भाऊच्या हृदयाला पाझर फोडीत होती. चल, तेथे गेल्यावर मग मला झोप येते, दादा घरी चल, अशी घाई मात्र मला करू नकोस, असे बजावून वच्छीलाही तिच्या भावाने आश्रमात नेले. आश्रमातील ही गोष्टीरूप प्रवचने ऐकावयास आता अनेक मुले मुली येऊ लागली होती. मोठी माणसेही ज्यांना वेळ असतो तीही येतात. वच्छी व तिचा भाऊ आले तोवर गोष्ट सुरू सुद्धा झाली होती. शेवटी माझ्या वडिलांना त्यांच्या भावांनी घराबाहेर हुसकून दिले. भाऊ बनकी, दुसरे काय, श्याम गोष्ट सांगू लागला. या भारतवर्षात भाऊ बंदकी फार. कौरव पांडवांच्या वेळेपासून आहे ती, अजूनही आहे. भावाभावात जेथे प्रेम नाही तेथे स्वतंत्रता तरी कशी नांदेल, मोक्ष कसा राहील. ज्या घरात माझे वडील लहानाचे मोठे झाले, ज्या घरात 30 वर्षे त्यांनी बरा वाईट सर्वांचा संसार चालविला, ज्या घरात त्यांनी इतर सर्वांना दही दूध दिले परंतु स्वतः चिंचेचे सारच खाल्ले, ज्या घरात राहून त्यांनी भावा बहिणींची लग्ने केली, त्यांच्या हौशी पुरविल्या, त्याच घरातून त्यांना बाहेर जाण्यास सांगण्यात आले. घरात आईलाही अपमानकारक बोलणी सोसावी लागली. आम्ही त्यावेळेस लहान होतो. आई त्या विभक्त होण्याच्या वेळेची हकीकत डोळ्यात पाणी आणून कधी कधी सांगत असे. तो दिवस मला अजून आठवतो आहे. आमच्या गावात माघी चतुर्थीचा गणपती उत्सव होता. हा नवसाचा उत्सव होता. गणपतीचा सार्वजनिक उत्सव भाद्रपदातच येत असे. महाडच्या धारपांनी हा नवस केला होता. त्यावेळेस अभ्यंकर हे प्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार आमच्या गावी आले होते व त्यांची कीर्तने उत्सवात होत होती. गावातील सारी मंडळी देवळात कथेला गेली होती. त्या रात्री आम्हाला कथेला जाऊ दिले नाही. आम्ही निजलो गेलो होतो. रात्री 9च्या सुमारास आईने आम्हास उठविले. माझे आईबाप त्यावेळेस घरातून बाहेर पडत होते. आईच्या डोळ्यातून अश्रू गळत होते. ज्या घरात राहून तिने मोऱ्या गाईचे दूध काढले, गडी माणसांना जेवावयास पोटभर घातले, ज्या घरात एकेकाळी ती सोन्यांनी नटून मिरवली, ते घर, ते गोकुळ सोडून ते आज बाहेर पडत होती. दिवसा लाज वाटेल म्हणून रात्री बाहेर पडत होती. माझा धाकटा भाऊ तिच्या कडेवर होता. यशवंताच्या पाठचा तो भाऊ. वडील पुढे झाले. त्यांच्या पाठोपाठ आई व मी मुकाट्याने जात होतो. कोठे जात होतो? आईच्या माहेरी होतो. गावातच आईचे माहेर होते. आजोडच्या घरी त्यावेळेस कोणी नव्हते. आजोबा, आजी
पुण्यास मुलाकडे गेले होते. काही दिवसांनी ती परत येणार होती. रात्री लपत छपत आम्ही आजोबांच्या घरी आलो. तिकडे देवळात आनंद चालला होता, परंतु आम्ही सुटक्यासारखे वनात चाललो होतो. देवाच्या या विशाल भूमीवर एकाच वेळी खरंच किती प्रयोग चाललेले असतात. नवीन घरी आता सवय झाली, परंतु आईच्या तोंडावरची खिन्नता मात्र गेली नव्हती. काही दिवसांनी आजी परत आली. माझी आजी जरी स्वभावाने प्रेमळ होती, तरी थोडी हट्टी होती. माझी आई होता होईतो आजीजवळ मिळते घेई, कारण स्वतःची परिस्थिती ती ओळखून होती. आईच्या मनात माहेरी राहणे फार खाई, त्यात तिला अपमान वाटे. नवऱ्यासह माहेरी राहणे त्याहून मरण बरे असे तिला वाटे. तिचा स्वभाव फार मानी होता. एक दिवस आजी व आजोबा देवळात पुराण ऐकावयास गेले होते. ओटीवर वडील जमा खर्च लिहित होते. आई ओटीवर गेली व म्हणाली, माझ्याच्याने आता इथपर राहवत नाही. मी जगावे असे जर तुम्हास वाटत असेल तर स्वतंत्र घर बांधा. येथे राहणे खाणे पिणे म्हणजे अगदी जीवावर येते. वडील म्हणाले, अगं आपण आपलेच भात खातो ना, फक्त राहतो येथे. घर बांधणे म्हणजे का थट्टा आहे? तुम्हा बायकांना सांगायला काय? पुरुषांच्या अडचणीत तुम्हाला काय माहित? आई एकदम संतापून म्हणाली, तुम्हा पुरुषांना स्वाभिमान मुळी नाहीच. माझे वडील मात्र शांतपणे व खिन्नपणे म्हणाले, आम्हाला स्वाभिमान नाही? आम्ही माणसेच नाही जणू. दरिद्री माणसाचा सारी दुनिया अपमान करते, मग बायको का करणार नाही? कर, तूही अपमान कर, तूही वाटेल तसे बोल. वडिलांचे हे शब्द ऐकून आईला रडू कोसळले. तुमचा अपमान करावायचा माझा हेतू नव्हता हो, उगाच काहीतरी मनास लावून घ्यावायचे. पण एक खरं सांगते, मला येथे राहावेसे वाटतच नाही. मलाही का वाटते राहावेसे? परंतु तुला आपली परिस्थिती माहिती आहे ना. कर्ज आहे, त्याचे व्याजही देता येत नाही. मग घर कशाने बांधावयाचे? कसे तरी गुरांच्या गोठ्यासारखे नाही ना घर बांधावयाचे. त्यात राहणे म्हणजे अपमानच तो. वडील आईची समजूत करीत होते. गुरांचा गोठाही चालेल, परंतु तो स्वतंत्र असला, आपला असला म्हणजे झाले. अगदी साधी गवताची झोपडी बांधा, तेथे राहण्यात मला अपमान वाटणार नाही. परंतु माहेरीच्या माणसांकडे येऊन राहणे नको. माझ्या भावांच्या बायका उद्या आल्या तर त्याही एखाद्या वेळेस अपमान करतील. आधीच आपण येथून जावे. मोठ्या कौलारू घरात राहण्यापेक्षा पानाची झोपडी बरी. अशी झोपडी बांधावयास फार खर्च नाही येणार. या माझ्या हातातील पाटल्या घ्या. या पुरल्या नाहीत तर ही नथ सुद्धा विका. नथ नसली, पाटली नसली तरी अडत नाही. कोणाकडे मला जावायचे आहे? पण आपली स्वतंत्रता हीच आपली शोभा. कपाळाला कुंकू व गळ्यात मंगळसूत्र एवढे मला पुष्कळ झाले. स्वतंत्रता गमावून ही नथ व या पाटल्या हव्यात कशाला? असे म्हणून माझ्या आईने खरेच नथ व पाटल्या वडिलांच्या पुढे ठेवल्या. वडील हे पाहून स्तंभितच झाले. तुला इतके दुःख होत असेल हे नव्हते मला माहिती.
मी लवकरच लहानसे घर बांधतो. वडिलांनी आश्वासन दिले. आईची समजूत काढली. माझी आई सांगते की स्वतंत्रता मिळवण्यासाठी दागदागिने फेकून दे. स्वातंत्र्याचा साज, स्वातंत्र्याचा शृंगार हाच सर्वांना शोभादायक व मौल्यवान शृंगार होय. आमच्या वाटणीस आलेल्या लहानशा जागेवर झोपडी बांधावयास आरंभ झाला. मातीच्या भिंती होत्या, कच्च्या विटा. त्यास कोकणात मापे म्हणतात. विटाहून आकाराने मोठी असतात ही मापे. या मापांच्या भिंती उभारल्या गेल्या. घर गवताने शाकारले. घरातील जमीन तयार करण्यात आली. अक्षय तृतीयेच्या मुहूर्ताने नवीन घरात प्रवेश करण्याचे ठरले. आईला वाईट वाटत होते, पण आनंदही होत होता. शेजारी दिरांची मोठमोठाली घरे, बंगले होते आणि आपले लहानसे गवतारू घर. तिच्या मनात अनेकदा हा विचार येई, परंतु ती म्हणे, काहीही झाले तरी हे स्वतंत्र आहे. येथे मी मालकीण आहे. येथून मला कोणी उठ असे म्हणणार नाही. झोपडी वजा घराची वास्तुशांती करण्यात आली. प्रथम घरात देव नेऊन ठेवले, मग सामान नेले. नारळाचे घाटले आईने केले होते. प्रसंग साजरा केला पाहिजे होता. सारा दिवस गडबडीत गेला. वडील लोकांना सांगत होते, तात्पुरते बांधले आहे हे, पुढे मोठे घर बांधू. परंतु आई आम्हास म्हणे, यांच्या हातून मोठे घर आता केव्हा आणि कोठून बांधले जाणार? मला मोठे घर आता देवाकडे गेल्यावरच मिळेल. परंतु ही मढीच माझा स्वर्ग आहे, कारण येथे मी स्वतंत्र आहे. येथे मिंधेपणा नाही. येथे खाल्लेली मीठ भाकरी अमृताप्रमाणे लागेल. परंतु परक्यांकडे खाल्लेली बासुंदी पुरी सुद्धा नको. त्या दिवशी रात्री आम्ही अंगणात बसलो होतो. आकाशात तारे चमकत होते. चंद्र तर केव्हाच मावळला होता. आईला धन्यता वाटत होती. घर लहान होते, परंतु घराच्या पुढे व मागे मोठे मोठे अंगण होते. हे अंगण हेच जणू खरे घर. आई म्हणाली, श्याम, नवे घर तुला आवडले का रे? मी म्हटले, हो तर, छान आहे आपले घर. गरिबांची घरे अशीच असतात. आपल्या मथुरीचे घर देखील असेच आहे. तिला आपले घर फार आवडेल. माझे हे शब्द ऐकून आईला वाईट वाटले. जी मथुरी आमच्याकडे कांडायला येत असे, तिच्या घरासारखे आपले घर नाही. आईला वाईट वाटले नाही. ती म्हणाली, होय, मथुरी गरीब आहे, परंतु मनाने श्रीमंत आहे. आपणही या लहान घरात राहून मनाने मोठी होऊयात, मनाने श्रीमंत होऊयात. होय, आपण मनाने श्रीमंत होऊ, खरंच होऊ, मी म्हटले. इतक्यात आकाशातून एक तारा तुटला. आई गंभीर झाली. धाकटा भाऊ म्हणाला, आई, केवढा ग तारा होता तो? आई गंभीरच होती. ती म्हणाली, श्याम, तुझ्या आईच्या जीवनाचा तारा लवकरच तुटेल असे तर नाही ना तो सांगत. ते वरचे मोठे मोकळे सुंदर आकाश मला तर वर नाही ना रे बोलवेत. मला बोलावण्यासाठी तर नाही ना आला तो तारा. नाही हो आई, तो हे आपले स्वतंत्र घर पाहण्यासाठी आलेला आहे. त्याला आपले हे साधे, हे स्वतंत्र घर स्वर्गापेक्षाही अधिक आवडले असेल. यमुनेच्या पाण्यात
गोपाळांनी हात धुतल्यावर जे शीतकण पाण्यात पडत ते खाण्यास स्वर्गातील देव येत असे त्या हरिविजयात नाही का म्हटलेले? तसे हे घर पाहावयास ते तारेही येतील, कारण आपल्या घरात प्रेम आहे. तू आहेस, मी म्हटले. माझ्या पाठीवरून वात्सल्याने भरलेला हात फिरवीत आई म्हणाली, श्याम, कोणी रे तुला असे बोलावयास शिकवले? किती गोड व सुंदर बोलतोस. खरेच आपले हे साधे व सुंदर घर ताऱ्यांनाही आवडेल, साऱ्यांना आवडेल. कारण घर छोटे असले तरी चालेल, पण घरात प्रेम, स्नेह आणि जिव्हाळा असावा. घर छोटे असले तरी चालेल, पण घरात प्रेम, स्नेह, जिव्हाळा असावा. घर छोटे असेल तरी चालेल, पण घरात प्रेम, स्नेह, जिव्हाळा हवा.